खूप आनंद झाला, मनाला समाधान वाटलं. स्वादिष्ट डेमसेची भाजी, सुट्टीचा सदुपयोग करत आहे. चिरंजीव दही आणि चपाती, मल्टी टास्किंग वर्क करत आहे दादू. तर जाते वेळेसच काहीतरी बनवून ठेवून जायचे यांच्यासाठी. आम्ही लहान असताना गुढी खाण्यासाठी भांडणं व्हायचे आमच्यामध्ये भावंडांमध्ये. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आत्ता आणि आत्ता माझा अर्धा स्वयंपाक करून झालेला आहे. या इथं कढईमध्ये डेमसेची भाजी शिजत आहे बघा, मस्त डेमशाची भाजी शिजत आहे. इथं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि बापरे चवळीची भाजी पण केलेली आहे. इथं सॅलड कट करून ठेवलेला आहे. आता फक्त पुदिन्याची चटणी करायची आहे आणि चपात्या करायच्या आहे. झाला माझा स्वयंपाक. मग बाकी आज सकाळीच मी टेरेसवरती गेलेले व्यायाम करायला आणि जाते वेळेस पक्षासाठी पाणी पण घेऊन गेलेले आणि भांड्यात ओतलं. बाकी पक्षी पाणी पिताना पाहून ना खूप आनंद झाला, मनाला समाधान वाटलं. त्या भांड्यातलं पाणी कावळे पितात, कबुतर पितात, चिमण्या पितात. हे दृश्य पाहून ना मला खूप छान वाटलं. डेमसेची भाजी भांड्यामध्ये काढून ठेवते. दुसरे एकदम टेस्टी डेमसेची भाजी तयार झालेली आहे. आणि इथं मी पुदिन्याच्या चटणीला तडका पण दिलेला आहे. तडक्यावाली पुदिन्याची चटणी केलेली आहे आज. आता इथे फोंडेजी देवपूजा पण करत आहेत. चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. आज सगळेजण एकत्र जेवण करत आहोत. आज माझ्या चिरंजीवांना सुट्टी आहे. पप्पा जर सुरू झाले, पप्पा किसी के लिए रुकते नहीं, उनको छुट्टी नहीं है, उनको जाना है ऑफिस. आणि हे बघा जेवणामध्ये आम्ही खात आहोत पुदिन्याची चटणी, चवळीची भाजी, नंतर डेमसेची भाजी, मी भाकरी खात आहे, सॅलड आहे, चिरंजीव दही आणि चपाती एक्स्ट्रा. लीजिए दादू का प्लेट. हे आहे माझ्या मनाचं. चलो मस्त स्वादिष्ट पौष्टिक जेवण खातोय आम्ही. अणम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं देवस्था गेटवान लिखते. व्हेज थाली फोंडाची म्हणतात 150 रुपयाची थाळी आहे. पितळेच्या भांड्यामध्ये बनवलेलं स्वयंपाक आहे. प्लस पितळी जाटामध्ये खाता होत आहे. एकदम ट्रेडिशनल भारतीय जीवन जगत आहे आम्ही. हात पण रविवारी मिसळ खायला तो बाहेर. उद्या मी बनवणार आहे मिसळ. तू नको जाऊ बाहेर. दादूला बाहेरचं जेवण खाण्याचं खूप शौक. चटणी सांगते तुम्हाला कशी बनली आहे. मिसळ घरी बनणार आहे. टेस्टी बनली चटणी. आजच्या पुदिन्याच्या चटणीमध्ये मी ओला नारळ घातलेला आहे, ओलं खोबरं. आणि इतर वेळेस जेव्हा करते ना तेव्हा टोमॅटो लसूण पण घालत असते. आज दोघांना सुट्टी आहे तर दोघं पण सकाळी कामाला लागलेले आहेत. दादू झाडू मारत आहे आणि मना शूकेस हा स्टूल पुसणार आहे. आता सध्या शूकेस पुसत आहे. अजय छुट्टी के दिन अच्छे काम किया करो. दादू मच्छर पण मारत आहे. मर गया. मल्टी टास्किंग वर्क करत आहे दादू. दुपारचे 1:15 वाजले आहेत आता आणि चिरंजीव बघा सुट्टीचं काम करत आहेत. त्यांच्या सुट्टीचा सदुपयोग करत आहेत. मना तर झोपलेला आहे आणि दादू गेम खेळत आहे. त्याच्या सुट्टीचं वर्क आहे दादूच्या. क्या आहे बोल हस रहा है. कमाल है बेटा. बाकी आज मला एक ब्लाऊज शिवायचा आहे माझा, पण 4च्या नंतर, कारण दुपारी 2 वाजता भजनाच्या प्रॅक्टिसला जायचं आहे. 4 वाजता येत असते मी. 4 वाजता आल्यानंतर मग थोडासा ब्लाऊज शिवेन, अस्तर तरी जोडेन. कुछ तो करूंगी आज. सायंकाळचे 4:30 वाजले आहेत आत्ता आणि आता जस्ट मी भजनावरून आलेली आहे. बाकी घरातील सगळे कामं तर मी करून गेलेले. आता थोडा वेळ मशीन चालवते आणि जेवढा होईल तेवढा ब्लाऊज शिवून घेते आज. बाकी या इथे माझा दादू झोपलेला आहे आत्ता मस्त आरामात. आणि इकडे माझा म्हणा आता क्या कर रहा है. हम देख रहे हैं श्रीमान लेजेंड. हाँ जी श्रीमान लेजेंड. क्या कुछ लेने वाला है उनसे. मैं उनका जिम का फिटनेस ले रहा
जिम का फिटनेस ब्लॉग होऊन काहीतरी फायदा होत आहे. जिमचा मी जाणार फिटनेस आहे जरा कपडे टाकतो सुटायला. बरं. अजून नाही कपडे सुकायला टाकले, सगळे कामं तर मी करून गेले. झोपलाच होता ना पुन्हा. सुट्टी दिवशी म्हणायचं एकच काम असतं, निवांत झोप घेणे. ते आहे गेलेलं. आता दादू झोपलेला आहे, मला झोप नाही. कधी सकाळी उठलेली 6 वाजता, व्यायाम केला, वरती जाऊन 1 तास, सगळी कामं केली, स्वयंपाक ये सब किया है. चला आता मेरा पूरा दिन बिझी जा रहा है आजकल. चला आता अस्तर जोडून घेते ब्लाऊजला. ब्लाऊजला अस्तर जोडते इथं. आणि दादू आता जस्ट झोपेतून उठलाय. लगेच चिवडा खायला चालू झालाय. दादू झोपेतून उठून लगेच भूक लागली का तुला? अर्धाच झालं उठून. उठून अर्धा तास झालं. अरे कुछ भी मतलब हम पागल. हम पागल थोडी. अर्धा तास झाला म्हणतो. आत्ता कुठला लगेच चिवडा खायला सुरुवात केली. दादूला माझ्या भूक सहन नाही होत अजिबात. लहान असताना तो रडायचा शाळेत असताना. मग मी यांना घ्यायला जायची ना शाळेमध्ये 5:30 वाजता, तर जाते वेळेसच काहीतरी बनवून ठेवून जायची यांच्यासाठी किंवा आल्यानंतर त्यांना खायला. नाही तर दादू रडायचा अक्षरशः की तू काय नाही बनवून ठेवलं आई. असं तर होता. माझं जीवन खूप बिझी चालू आहे. अगोदर चिरंजीवांचं सगळं बघायचं, शाळेतून सोडायचं, आणायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा. आता जरा मोठी झालेत तर मी आता मला जे आवडेल ते करत आहे स्वतःसाठी. मला आवडतं भजन, तर तिकडे चाललेली आहे मी. हार्मोनियमच्या क्लासला पण चाललेली आहे. नाहीतर मी अगोदर दुपारी झोपायची थोड्या वेळ, पण आता हार्मोनियमच्या भजनाला चालल्यापासून ना झोप विसरूनच गेलेली आहे दुपारची. चलत आहे. उलट दुपारी नाहीच झोपलं पाहिजे, पण मला सवय लागलेली. थोडासा आराम मिळाला जर बरं वाटतं. पण ठीक आहे, नाही मिळत तरी चलत आहे. आपण आता मैं मेरा काम करती हूँ. थोडा वेळ ब्लाऊज शिवल्यानंतर आता मी माझ्यासाठी चहा उकायला ठेवलेला आहे. आणि ह्या चहामध्ये गवती चहाची पानं घातलेली आहेत, अद्रक किसून घातलेलं आहे. आणि मी आज साखरेऐवजी ही गुढी घालणार आहे. काय करणार, चिरंजीव खात नाहीत. आम्ही लहान असताना गुढी खाण्यासाठी भांडणं व्हायचे आमच्यामध्ये, भावंडांमध्ये. पण आताची मुलं खात नाहीत, म्हणून मी चहामध्ये घालणार आहे ही गुढी. क्या कर सकते. चला, चहा पण तयार झालेला आहे. आता मी आणि दादू चहाचा आनंद घेतो. बापरे बाप, किती उडाला. दादूला एक चहाचा कप देते. लीजो महाराज. धन्यवाद धन्यवाद. चाय की लत मत लगा धन्यवाद. लेना. मस्त आराम से चाय मिलती है, सब मिलता है, खेलोगे मैं आराम से. चला आता मी पण गवती चहाचा आनंद घेते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.